विषयी मन गुंतले बाष्कळ सदा तळमळ करीतसे तया ते युक्तीने वळवावे हो अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे संत समागमे स्वरूप ते कळे षडरे पोखळ वश्य होती तया ते युक्तीने हो वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे लक्ष्मन मने राग द्वेष जाते अंतकरण वृत्ती स्वच्छ होय तया ते युक्तीने वळवावे हो अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे शिवहर अत्यंत मंगल जात समान भावम आर्यम शमजरामरमात्मदेवं पंचानन प्रबल पंच विनोदशीलं संभावये मनसि शंकरमंबिकेशम् अमृतार्थ प्रपन्नानां या सुविद्या प्रदायिने अहर्निशमहं वन्दे तामीशान मनोरमां यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धितं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं शिवाचार्याय पूज्याय सिद्धलिंगेश योगिने नमस्ते गुरुवर्याय भक्तानाम कामधेनवे सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय धरावे ते पाय वेगे सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय सिद्ध नाम कार्य सिद्ध होय कार्य सिद्ध होय धरावे ते पाय वेगी प्रेमे सिद्ध दया घन करी रे पावन पतितांसी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक अनेक कल्याण गुणेक निधान या चराचरामध्ये व्याप्त असणारा सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वर शिवप्रभूंच्या चरण कमले अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य सच्चिदानंद स्वरूप जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजी जगज्योती महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी मनमत माऊली या संप्रदायाचा कळस म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ज्यांना ओळखलं जातं, मनमथे रचिला पाया लक्ष्मण झाला असे कळस, असे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज
वीर वीरांगणी अक्क महादेवी या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलेले सकल संप्रदायाचे संत महात्मे महापुरुष यांच्या दिव्य चरण कमली अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून माझे सद्गुरू ज्यांनी मला प्रिय मार्ग सोडून श्रेयस्कर मार्गाला लावलं आणि अध्यात्माची वाट काय आहे, अध्यात्म मार्गामध्ये उन्नती काय आहे असे अध्यात्माची वाट दाखवणारे माझे सद्गुरु पदवाक्य पारावार पारदृष्टी भवरोग वैद्य वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तथा आपल्या सर्व या पामर जीवांना एक भक्ती मार्गाचा संदेश देणारे, भक्ती काय आहे आणि निष्ठावान भक्ती काय आहे, आपला इष्टलिंग उपासना मार्ग शिकवणारे सिद्धांत शिखामणीचं ज्यांनी शिवयोग शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धर्माचा जो खरा असणारा ग्रंथ त्याचं मर्म सांगितलं असे पदवाक्य पारावार पारदृष्टे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही दिव्य चरण कमली अनंत अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून पुण्य पावन असणारं आपलं हे किनी ग्रामक्षेत्र आणि या ग्रामक्षेत्रामध्ये चालू असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कीर्तनाकरता आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि या कीर्तनाकरता साथ करणारे आता गावच गायकांचं आहे, सगळे गानगंधर्वच आहेत या ठिकाणी, असे उत्कृष्ट असे असणारे गानगंधर्व आमचे वैजनाथ भाऊ मोर्डे असतील, जनार्दन भाऊ बेदरीकर असतील, उत्कृष्ट असे पकवाज वादक आमचे शेटकार असतील, कैलास भुरे असतील, आमचे व्यंकटी महाराज असतील, सर्वच गायनाचार्य नाव घ्या आता सर्व आपापले, बळी पाटील आहेत, शंकर महाराज घ्या, रुपेश महाराज, सर्वच गान गंधर्व असणारी मंडळी, विनेकरी आमचे मुळे महाराज आहेत, या गावातील आबाल बाल तरुण वृद्ध सर्व महिला भजनी मंडळ, टाळकरी वारकरी, भगवती पार्वती समान माता आणि भगिनी यांच्या हृदय मंदिरातील भगवान शिवाचं स्मरण करून शिवहर विषय हे मन गुंतले बाष्कळ सदा तळमळ करीतसे तया ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझारे लीन भावे. प्रस्तुत चिंतना करता घेतलेला अभंग जगाचे माय बाप दीन वत्सल सर्व भूत इते रताहा. अत्यंत करुणामय ज्या माऊलीचं हृदय आहे, ज्याच्या नावातच सिद्धता आहे, सिद्ध नाम घेता कार्य सिद्ध होय धरावे ते पाय वेगे प्रेमे. असे जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांचे कृपांकित शिष्य वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज यांच्या शिवपाठातील हा अभंग विषयी हे मन गुंतले बाष्कळ चिंतना करता निवडलेला आहे. लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या मनाबद्दल आणि मनाची व्याकुळता सांगतायत. मन हे नेहमी करता विषयामध्ये रममान होणार असतं आणि विषय या मनाला आवडणारे असतात आणि ते नेहमी करता तळमळीत करतं. मग अशा मनाला उपदेश करतायत की तुम्ही त्या मनाला अंतःकरणामध्ये विलीन करा, आत्मावलोकन करा, असा उपदेश लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून करतायत. यावर यथामती यथा चिंतन करण्याचा सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊली जशी मती प्रेरणा देतील तसं तुझे नाम रे घेऊने उभा राहिलो कीर्तने काही नाही पाठांतर केवळ अन्यायी पामर. तुझ्या नावावर उभा राहिलो कीर्तने काही नाही पाठांतर केवळ अन्यायी पामर.
भाव नाही, भक्ती नाही, दया नाही, क्षमा नाही, विषयी झालो रे लंपट, सदा सर्वदा खटपट. तुझे नाव केले सोंग, देवराया भरी रंग, लक्ष्मण मने देवा, भेटी द्यावी कृपाळुवा शिवहर. विषये हे मन गुंतले बाष्कळ, सदा तळमळ करीत असे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. लक्ष्मण महाराज या अभंगाच्या माध्यमातून मनाची व्याकुळता, मनाची तळमळता या ठिकाणी वर्णन करतायत. विषयी माणसाचं मन ते वर्णन करतायत. कारण जेवढे काही संत झालेत या संतांनी आपल्या मनाला उपदेश केलेला आहे. कारण हे मनच माणसाचं बंधनाला आणि मोक्षाला कारण आहे. अहम ममेति बंधहा नाहम ममेति मुक्तता. जोपर्यंत माणसाचं मी आणि माझं हे संपत नाही, आपण म्हणतो माझा मुलगा, माझी मुलगी, माझे पती, हे बंधनाचं कारण आहे. मी आणि माझं हे बंधनाचं कारण आहे. जोपर्यंत हे माझं नाही, हा संसार माझा नाही, मुलगा माझे नाही, पती माझा नाही, हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याची मुक्तता नाही शिवहर. तोपर्यंत त्याची मुक्तता नाही. आणि हे माणूस मनानेच या संसारामध्ये अडकलेला आहे. मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला. माणसाचं मनच आहे बंधनाला आणि मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला, मन कारण मोक्षाला, मन कारण मोक्षाला, मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला, मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला, मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला, मन कारण कारण आहे. मन कारण बंधाला, मन कारण मोक्षाला. माणसाचं मन हे बंधाचं आणि मुक्तीचं कारण सांगितलेलं आहे. मन एव मनुष्यानाम कारणं बंध मोक्षयोः. माणसाचं मन हे बंधाचं आणि मुक्तीचं कारण आहे. कारण या मनाने माणूस या संसारामध्ये अडकलेला आहे. मनाने माणूस प्रपंचामध्ये अडकलेला आहे. मनाने माणूस विषयामध्ये अडकलेला आहे शिवहर. मनानेच माणूस विषयामध्ये अडकलेला आहे. आणि हे विषय भोगायला मिळतात म्हणून मनुष्याला गोड वाटतात आणि मन त्याच्यामध्ये गुंग होत. आणि विषय हे विषासारखे आहेत. अष्टावक्र गीतेमध्ये सांगतात, जेव्हा अष्टावक्र ऋषी राजा जनकाला उपदेश करतात, मुक्तिम इच्छसी चेता विषयान विषवत त्यज. तू जर मुक्तीची कामना करत असशील तर विषयाचा विषाप्रमाणे त्याग कर. राजा जनक आपल्याला सर्वांना माहिती आहे. मिथिलापूरचा राजा जनक सीतेचा पती म्हणून, सीतेचे पिता म्हणून देखील ओळखले जातात. भगवती सीतेचे पिता हे राजा जनक. आणि राजा जनक यांना पूर्व कर्माने मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, मला कोणत्या गोष्टीने ज्ञानाची प्राप्ती होईल.
कोणत्या गोष्टीने वैराग्याची प्राप्ती होईल आणि कोणत्या उपायाने मला मुक्ती मिळेल शिवहर. कोणत्या उपायाने मला मुक्ती मिळेल, मग हा मार्ग मला कोण दाखवू शकतील. मग याच्यासाठी मला योग्य त्या गुरुची गरज आहे. कारण योग्य ते गुरु असल्याशिवाय माणसाला योग्य तो मार्ग मिळत नाही. लक्ष्मण महाराजांच्या जीवनाचंही तसंच झालं. त्यांना योग्य गुरुचा शोध होता. लक्ष्मण महाराज म्हणजे एक सामान्य भक्त कुळात जन्मलेले संत कृष्णाप्पा आणि बजाबाई. चरित्र महाराजांचं खूप अनुकरणीय आहे. कारण संतांचे चरित्र हे वारंवार ऐकले पाहिजे. आणि संत लक्ष्मण महाराजांचं चरित्र हे अनुभूतीतून आलेलं आहे. लक्ष्मण महाराज हे कृष्णाप्पा आणि बजाबाई या सामान्य भक्त कुळात. कृष्णाप्पा व्यापार करायचे. बजाबाई त्यांची धर्मपत्नी, पुत्र नव्हता म्हणून पुत्रासाठी भगवान शिवाला प्रार्थना केली की आमच्या उदरी एखादा पुत्र जन्माला घाल. सुदैवाने त्यांच्याकडे भगवान शिवानेच पाठवलेले काही साधू महात्मे त्यांच्याकडे आले आणि साधू महात्म्यांनी कृष्णाप्पांना आपल्या राहण्याची खाण्याची व्यवस्था करा अशी आट घातली. आट घातली तर कशी? खाने को लड्डू, बैठने को तट्टू, तुंबा भर रुपये नगद. पा साधूंची आट कशी आहे. आपल्या घरी देखील साधू येतात. तसेच साधू कृष्णाप्पा आणि बजाबाई यांच्याकडे आले. कृष्णाप्पांना आट घातली की आम्हाला खाण्यासाठी लाडू द्या, बसण्यासाठी तट्टू द्या म्हणजे पलंग द्या, आणि तुंबाभर रुपये नगद दक्षिणा देऊन आम्हाला तृप्त करा. ही आट घातली. कृष्णाप्पांना प्रश्न पडला, आपली परिस्थिती बेताची आहे, कशी यांची व्यवस्था करावी. आधी विचार केला काही लोकांमधून आपण भिक्षा मागू आणि भिक्षा मागेल यांचा उदरनिर्वाह यांची तृप्ती करू. पण भिक्षा मागून तृप्ती करण्यात कुठला अधिकार आहे. मग परत कृष्णाप्पांनी विचार केला, आपण एखाद्या सावकाराकडून पैसे आणू आणि व्याजाने 100 रुपये आणले. 100 रुपये व्याजाने घेऊन आले. त्या साधूंची तृप्ती केली, त्यांना भोजन दिलं, दक्षिणा दिली, त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली. साधू तृप्त झाले आणि साधूंनी जाता जाता कृष्णाप्पा आणि बजाबाईंना आशीर्वाद दिला की तुमच्या पोटी एक दिव्य रत्न जन्माला येईल. ते तुमच्या घराचाच कुळाचाच काय या समस्त मानव जातीचा उद्धार करेल, कल्याण करेल. आणि त्या आशीर्वादाचं फळ स्वरूप बजाबाईंना दिवस गेले, डोहाळे लागले शिवनामाचे, शिवभजनाचे, शिवछंदाचे. शिवनामस्मरण करू लागल्या, शिवभजन बजाबाई करू लागल्या. आणि त्या बजाबाईला 10व्या अश्विन शुद्ध दशमी म्हणजे सूर्योदयाच्या आणि दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मण महाराजांसारखा पुत्र त्यांच्या उदरी जन्माला आला. जेव्हा संत या पृथ्वीवर येतात तेव्हा हा निसर्ग त्यांचं स्वागत करतो. संतांचं स्वागत निसर्ग करतो आणि आपल्या जन्माचं स्वागत फक्त आपले आई वडीलच करतात. शिवहर कारण अशा संतांच्या स्वागतासाठी सृष्टी सज्ज झालेली असते. कारण या सृष्टीला देखील आतुरता लागलेली असते एखाद्या दिव्य महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन होण्याची आतुरता. मग असे संत वारंवार प्रत्येक युगायुगामध्ये अवतरित होतात आणि अवतरित होऊन आपल्याला तोच मार्ग सांगतात. 15व्या शतकात आपल्याला मनमत माऊली ऐसे संत जान अवतार पिओटे, ऐसे संत जान अवतार पिओटे, ऐसे संत जान अवतार पिओटे, ऐसे संत जान
संतांचा अवतार अशाच ठिकाणी होतो जिथे संतांची गरज आहे, संतांची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी संतांचा अवतार होतो. मग संतांचा अवतार कधी होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले तदा तदा अवतारोऽयं गणेशस्य महितले. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतार घेतो. मग तो संत रूपाने अवतार घेतो, गुरु रूपाने अवतार घेतो, गण रूपाने अवतार घेतो. मग भगवान शिवाच्या पंचमुखापासून तो अवतार घेतो. 5 गण आहेत: रेणुकाचार्य, दारुकाचार्य, एकारामाराध्य, पंडिताराध्य आणि ईश्वराध्य. हे भगवान शिवाच्या 5 मुखातून अवतरित झालेले हे पंचगण आहे. आणि प्रत्येक युगायुगामध्ये जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढू लागतो, तेव्हा तेव्हा हे गण अवतरित होतात. तसंच संत जेव्हा हा जीव आपला मार्ग विसरून वाम मार्गाला जाऊ लागतो, आपला धर्म विसरून परधर्माचं आचरण करू लागतो, तेव्हा तेव्हा संत शिरोमणी मन्मथ स्वामी सारखे, संत लक्ष्मण महाराजासारखे संत अवतरित होतात आणि तुम्हाला मार्ग दाखवतात. जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, दया निरंतर तुम्हा पासी. जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, जगाच्या कल्याणा तुमचे अवतार. ओ जगाच्या कल्याणा तुमचे अवतार, जगाच्या कल्याणा तुमचे अवतार. दया निरंतर तुम्हा पासी, दया निरंतर तुम्हा पासी, अशा जगाच्या कल्याणासाठी लक्ष्मण महाराजांचा अवतार झाला. अश्विन शुद्ध दशमीला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मण महाराजांचा जन्म कृष्णाप्पा आणि बजाबाई यांच्या घराण्यामध्ये, त्यांच्या बजाबाईच्या उदरामध्ये लक्ष्मण महाराज हे जन्माला आले. लक्ष्मण महाराज बालवयातच शिवनामाचा घोका करायचे, ओम नमः शिवायने दगड धोंड्यांची पाना फुलांनी पूजा करायची. लक्ष्मण महाराजांचं वय वाढत होतं. बाल वयातून तरुण वयात ते गेले आणि विधीनुसार त्यांचा 12व्या वर्षी हा विवाह करण्यात आला. विवाह केला. विवाहानंतर एक मुलगी त्यांना झाली. पण लक्ष्मण महाराज हे संसार बंधनामध्ये अडकण्यासाठी जन्माला आले नव्हते. लक्ष्मण महाराज हे मुक्त होण्यासाठी जन्माला आले. मग लक्ष्मण महाराजांना प्रश्न पडू लागले, हा जन्म कशासाठी आहे, मला नेमकं प्राप्त करायचं काय आहे. जसा राजा जनकाला प्रश्न पडला, राजा जनकाला प्रश्न पडला, मला कोणत्या उपायाने ज्ञानाची प्राप्ती होईल, कोणत्या उपायाने मला मुक्ती भेटेल आणि कोणत्या उपायाने मला वैराग्याची प्राप्ती होईल. मग असा ब्रह्मऋषी कोण आहे जो मला ब्रह्मविद्येचं ज्ञान देऊ शकेल. राजा जनकाला सांगितलं, एक अष्टावक्र नावाचे ऋषी आहेत जे ब्रह्मविद्येने, ब्रह्म अनुभूतीने तृप्त झाले महात्मे आहेत. राजा जनक अष्टावक्रांचं नाव ऐकून होता. अष्टावक्र
एक कहोड नावाचे ऋषी आणि सुजाता यांचे पुत्र होते. अष्टावक्र गीता म्हणून एक अष्टावक्राचा उपदेश ग्रंथ प्रसिद्ध आहे. राजा जनकाला केलेला उपदेश त्या अष्टावक्र गीतेमध्ये उल्लेखलेला आहे. अष्टावक्र आणि बंदी, विद्वत बंदी म्हणून एक संवाद आहे ज्यांचा शास्त्रार्थ झाला. कारण अष्टावक्रांचे पिता कहोड होते. कहोड आणि बंदीचा शास्त्रार्थ झाला आणि कहोड त्याच्यामध्ये पराजित झाले. म्हणून कहोडांना जलसमाधी घ्यावी लागली. मग आपल्या पित्याचं शास्त्रार्थामध्ये पराजित झाल्यामुळे आपल्या पित्याला जलसमाधी घ्यावी लागली. मग अष्टावक्रांना तो अपमान सहन नाही झाला. मग अष्टावक्र राजा जनकाच्या दरबारामध्ये गेले. राजा जनकाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर अष्टावक्र आल्या आल्या, राजा जनकांचा दरबार नेहमी करता विद्वानांनी भरलेला असायचा. सर्व विद्वान पंडित महात्मे राजा जनकाच्या दरबारामध्ये असायचे. मोठमोठे पंडित, कारण राजा ब्रह्म जिज्ञासावान होता म्हणून सगळे मोठमोठे पंडित विद्वान त्याच्या दरबारामध्ये शास्त्रार्थासाठी उपस्थित असायचे. अष्टावक्र त्या सभेमध्ये गेला. विद्वानांची सभा होती. अष्टावक्र गेल्यानंतर त्या सभेतले विद्वान पंडित तो आल्या आल्या हसू लागले, मोठमोठ्याने हसू लागले. ते लोक हसू लागले म्हणून अष्टावक्र देखील जोर जोरात हसू लागला. जोर जोरात हसू लागला आणि मग त्या विद्वानांनी विचारलं, आम्ही हसतोय याचं कारण माहिती आहे का तुला? तेव्हा अष्टावक्रांनी त्यांना उत्तर दिलं, मी हसतो याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? ही राजा जनकाची सभा आहे की मूर्खाची सभा आहे असा प्रश्न त्या विद्वानाने केला. कारण अष्टावक्र त्यांच्या नावातच 8 ठिकाणी वाकडे होते. जेव्हा आईच्या उदरात होते तेव्हा कहोड ऋषी काही वेदांचं पठन करू लागले, काही वैदिक श्लोकाचं पठन करू लागले आणि उदरातूनच त्याने बापाला सांगितलं, तुमचा हा श्लोक चुकला आहे. कहोडांना राग आला की तू मला ज्ञान शिकवू नको, आणि कहोडाने त्याच ठिकाणी आपल्या पुत्राला त्या उदरामध्येच असताना तू 8 ठिकाणी व्यंग होशील असा शाप दिला. आणि म्हणून अष्टावक्र हे 8 ठिकाणी वक्र होते. आणि ते विद्वान त्याच्या अंगाकडे पाहून, त्या शरीराकडे पाहून हसू लागले. शरीराकडे पाहून हसू लागले. मग अष्टावक्र ही जोर जोरात हसायला लागला की ही मूर्खाची सभा आहे, विद्वानांची सभा नाही. विद्वानांना राग आला, हा मला मूर्ख म्हणतोय. मग अष्टावक्र त्यांना प्रश्न करतो, तुम्ही माझ्या बाह्य रूपाला बघून हसताय की माझ्या अंतकर असणाऱ्या त्या आत्म्याला पाहून हसताय? नदीचा प्रवाह तिरकस चालतो पण नदीचं जल हे सरळ आहे. माझा देह जसा 8 ठिकाणी वक्र आहे पण आतमध्ये असणारा आत्मा हा असंग आहे, निर्विकार आहे, निर्विकल्प आहे. शिवहर राजा जनक ते पाहून प्रसन्न झाला. राजा जनकाला अष्टावक्रांचे ते उत्तर प्रसन्न झाले. राजा जनकाने त्या अष्टावक्राचं स्वागत केलं. बंदी आणि अष्टावक्राचा शास्त्रार्थ झाला. त्यामध्ये बंदी पराजित झाले, अष्टावक्र हे विजयी झाले. कारण ब्रह्मविद्या प्राप्त ऋषी अष्टावक्र होते. आणि त्याच अष्टावक्र ऋषीने राजा जनकाला जे पडलेले प्रश्न आहे त्या प्रश्नाचं निरसन केलं. मुक्तिम इच्छसी चेतात विषयान विषवत त्यज. तुला जर मुक्तीची इच्छा असेल तू त्या विषयाचा विषाप्रमाणे त्याग कर. आपल्याला स्वादिष्ट पक्वान्नाचं ताट वाढलंय, ताट समोर आलंय. समोर आल्यानंतर
कोणीतरी आपल्या कानात येऊन सांगतोय की तुम्ही ज्या ताटामध्ये जेवण करताय त्याच्यामध्ये विष टाकलेलं आहे, तुम्ही खाणार का? नाही. मग आपण त्या विषयाचा, त्या ताटाचा त्याग करू, विष समजून त्याग करू. कारण विषापेक्षा विषय भयंकर आहे. माणूस विष पिल्यानंतर एकदाच मरतो, पण विषय माणसाला मारत मारत मारतात. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात हे मान कुंडली वाटळ, विजयी हे मान कुंडली वाटळ, विजयी हे माना कुंडली वाटळ, विजयी विषयी माणसाचं मन हे विषय भोग घेण्यासाठी तळमळीत होतं. पण संतांचं मन त्या विषयापासून निवृत्त होण्यासाठी सदा तळमळ. विषयी हे मन गुंतले बाष्कळ, सदा तळमळ करीत असे. तसं लक्ष्मण महाराजांचं मन व्याकुळ झालं होतं त्या विषयापासून निवृत्त होण्यासाठी. हे शब्द स्पर्श रूप रस गंधादी विषय माणसाला छळतात, पिडतात, त्रास देतात. कारण या विषयापासून माणसाचे इंद्रिय आकर्षल्या जातात, आकर्षित होतात. इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंच कर्मेंद्रिय असतील, हे त्या विषयाकडे ओढले जातात. या पंच विषयाचे पंचद्वार सांगितलेले आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण हे पंच द्वार आहेत या पंच विषयाचे. 5 विषयात 5 प्राणी अडकलेले आहेत. प्रत्येक विषयाचा एक एक प्राणी सांगितलेला आहे. शब्दामध्ये हरिण अडकलाय. शब्दामध्ये हरिण अडकलाय कारण हरणाला
हरिणाला गाणं प्रिय आहे, मधुर संगीत हरिणाला आवडतं. मग शिकारी हरणाला पकडण्यासाठी बासरीचं वादन करतात. असे जनू महाराजासारखे गायक आणतात, वैजनाथ महाराजासारखे गायक आणतात की मधुर आवाजाने तो हरिण, कारण संगीतामध्ये मग्न होणारा जीव म्हणजे हरिण आहे. शब्दप्रिय आहेत हरणाला, आणि हरिण असा शब्दात अडकलेला प्राणी आहे. बासरीचं मधुर गायन हरणाला पकडण्यासाठी केलं जातं. हरिण ते मधुर गायन ऐकून त्यामध्ये मग्न होतो आणि शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये अडकतो. शब्द स्पर्श, स्पर्शामध्ये हत्ती अडकलेला. हत्तीला पकडण्यासाठी एक मोठा खड्डा करतात, त्या खड्ड्यावर जाळं टाकतात आणि त्यावर एक कागदाची हत्तीन करून त्यावर ठेवतात. हत्तीला स्पर्श आवडतो म्हणून तो स्पर्श करायला जातो, तेवढ्यातच त्या खड्ड्यात पडतो आणि पकडला जातो. स्पर्शात हत्ती अडकला, रूपामध्ये पतंग अडकला. पतंगाला रूप प्रिय आहे, मग दिव्याच्या प्रकाशात जातो, प्रकाशाकडे खेचला जातो आणि स्वतः भस्म होऊन जातो त्या आहो दीपकी पतंगा, 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 आहो दीपकी पतंगा. सुखे जाळी आपल्या अंगा, सुखे जाळी आपले अंगा, सुखे जाळी आपुले अंग, सुखे जाळी आपुले अंग. आहो दीपकी पतंगा, सुखे जाळी आपले अंगा, आहो दीपकी पतंगा, सुखे जाळी आपले अंगा, आहो दीपकी पतंगा, सुखे जाळी आपुले अंग, आहो दीपकी पतंगा, सुखे जाळी आपुले अंग, आपुले अंग. तो पतंग त्या दिव्याच्या प्रकाशात गेल्यानंतर जळून खाक होतो. रूपामध्ये पतंग अडकलाय. शब्द स्पर्श रूप रस, रसामध्ये कोण अडकलाय? रसामध्ये मासा, मीन म्हणतात ज्याला. अशा रस विषयामध्ये मीन अडकलाय. माशाला रस प्रिय आहे, स्वादिष्ट भोजन प्रिय आहे. मग त्या माशाला पकडण्यासाठी त्या जाळ्यामध्ये रुचकर असं अन्न ठेवलं जातं आणि मासे खायला येतात आणि त्या मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकतात आणि मारले जातात. शब्द स्पर्श रूप रस गंध, गंधामध्ये कोण अडकलाय? भ्रमर. भ्रमराला गंध प्रिय आहे, सुवास प्रिय आहे. तलावाच्या काठी असणारे कमळ, त्या कमळाचा मकरंद घेण्यासाठी भ्रमर सकाळी सकाळी सूर्योदय झाला की तो मकरंद घेण्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि त्या मकरंद घेण्यात एवढे मग्न होतात की सायंकाळ होते. कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेतो, तरी देखील त्यांना भान राहत नाही. भ्रमर किंवा भुंगे आपल्या घराची लाकडं
कुरतोडून मोकळे करतात, पण त्या पाकळ्याचे छेदन ते करू शकत नाही, एवढ्या कोमल असणाऱ्या कमळाच्या पाकळ्या, आणि त्याच ठिकाणी त्यांना प्राणास मुकावं लागतं. अशा 5 विषयाचे 5 प्राणी आहेत, पण ते 5 विषय या माणसाच्या अंतर्गत आहेत. 5 विषयामध्ये हा मनुष्य अडकलेला आहे, आणि अशा विषयातून निवृत्त होण्यासाठी संत देखील नेहमी तळमळ करतात. लक्ष्मण महाराजांची व्याकुळता तीच होती, प्रपंचापासून निवृत्त होण्याची आणि परमानंद स्वरूप प्राप्त करण्याची इच्छा लक्ष्मण महाराजांची होती. बालवयात ओम नमः शिवायचा घोका करायचे, त्या दगडधोंड्यांची पूजा करायचे, आणि असं करत करत लग्न विवाह लावून दिला. पुत्री झाली. पुत्रीनंतर त्यांना प्रपंचातून निवृत्त घेण्याची इच्छा निर्माण झाली. लक्ष्मण महाराजांनी आपलं घरदार सोडलं, सद्गुरूंची वाट धरली की मला योग्य ते सद्गुरू भेटले पाहिजे. देऊळगाव राजाला गेले. दमय्या स्वामींच्या मठामध्ये काही दिवस वास्तव्य केलं, तिथं अनुग्रहित झाले, पण समाधान झालं नाही. माणसाला योग्य जर गुरु भेटला आणि योग्य तो मार्ग जर मिळाला तर माणसाची वृत्ती ही प्रसन्न होते, गदगद होते, त्याला सर्व अनुभूती प्राप्त होते. वृत्ती पालटोनी राय माणसाची वृत्ती बदलते, परिवर्तन जीवनामध्ये होते. मागचं बॅकग्राऊंड काय आहे ते सद्गुरू पाहत नाही, फक्त त्याची साधना पाहतात, त्याची तळमळता पाहतात, त्याची जिज्ञासा पाहतात, आणि माणसाची वृत्ती बदलून जाते. मग वाल्याचा वाल्मिकी होतो, सामान्य जीवाचा शिव होतो, भक्ताचा संत होतो. आणि तशी लक्ष्मण महाराजांना समाधानाची प्राप्ती पाहिजे होती, म्हणून त्यांनी देऊळगाव राजा सोडलं, खामगावला आले. खामगावला काही दिवस वास्तव्य गेलं. तिथे उपजीविका भागावी म्हणून एका व्यापाऱ्याकडे मुनिमाची नोकरी केली. नोकरीमध्ये घोळ व्हायचा, हिशोब काही जमायचा नाही. आपल्याला हिशोब बरोबर जमतो, धनाचा हिशोब आपल्याला येतो, प्रत्येकाला धनाचा हिशोब येतो. पण लक्ष्मण महाराज धन देखील 2 प्रकारचं सांगितलेलं आहे, लौकिक धन आणि आध्यात्मिक धन. 2 प्रकारचं धन आहे. माणसं लौकिक धनासाठी कष्ट करतात, कष्ट करून धन जमा करतात, आणि ते धन जमा केलेलं चोरी गेलं की मग माणसाला काय होतं, दुःख होतं, दुःख होतं. मग एवढं लौकिक धनाचा प्राप्ती करण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात, त्यापेक्षा दुप्पट कष्ट हे आध्यात्मिक धनाची प्राप्ती करायला करावे लागतात. लक्ष्मण महाराज त्यांचं लक्ष हिशोबामध्ये नव्हतं. तो मालक त्यांचा सावकार त्यांना म्हणायचा, आप्पाजी तुमचं हिशोबामध्ये लक्ष नाही, नेमकं आहे तरी लक्ष कुठे?
लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, अरे जा रे बाबा, तुझ्या त्या धातूच्या तुकड्याचा, त्या धनाचा मी काय हिशोब करणार, मला माझ्या आयुष्याचं खरं धन मिळवायचं आहे, मला आध्यात्मिक धनाची प्राप्ती करायची आहे. लक्ष्मण महाराजांनी राग नोकरी सोडली, साखर खेरड्याला आले. साखर खेरड्याला जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या मठामध्ये आले. जे संजीवन समाधीस्थ झालेले उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु, ज्यांना ओळख म्हणून मिळालेली आहे, असे जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी त्या ठिकाणी संजीवन समाधीस्थ झाले. त्या मठामध्ये गेले. त्यावेळेचे आचार्य गंगाधर शिवाचार्य यांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला. नमस्कार करून गुरूंनी विचारलं, गंगाधर माऊलींनी विचारलं, कोण तुम्ही, कुठून आलात, कुठे जाणार? आपल्याला देखील सद्गुरू विचारतात, कोण तुम्ही, कुठून आलात, कुठे जाणार? आपण म्हणतो किनीहून आलो, अहमदपूरला चाललो. पण संतांची उत्तर देण्याची पद्धत वेगळी असते. संत वेगळ्या पद्धतीने उत्तर देतात, त्या जिज्ञासाने उत्तर देतात. संत म्हणतात, मायापुरीहून आलो, उदासपुरीला चाललो, एकटा चालो आणि एकटाच जाणार. मी मायापुरीहून आलो आणि उदासपुरीला चाललो. मग ही मायापुरी काय आहे? काय आहे मायापुरी? मा म्हणजे नकारार्थी अव्यय आहे संस्कृत भाषेमध्ये, आणि या ही धातू आहे जी जात नाही या अर्थाने वापरलेली आहे. मा हे अव्यय लागून, या धातूला अव्यय लागलं, माया शब्द तयार झाला. आणि माया अशी आहे, अघटित घटना पटयसी ती माया. जे जसं आहे तसं न दाखवणारी ती माया. मग आपल्याला कधी कधी रज्जूवर सर्पाचा भास होतो, ती माया. रज्जू सर्प न्याय सांगितलेला आहे. अंधारामध्ये दोरी पडलेली आहे, त्या दोरीवर माणसाला सर्पाचा भास होतो. कशामुळे? दोरीच्या अज्ञानामुळे. त्याच दोरीवर जर प्रकाश पडला, दोरीचं ज्ञान झालं, तो भास दूर होतो. मग त्या मायेचं निरसन त्या ठिकाणी होतं. मग ही मायापुरी म्हणजे काय? आपण ज्या प्रपंचामध्ये वास करतो, मायेने मोहित होतो, ती मायापुरी म्हणजे आपण राहणारा प्रपंच, ही मायापुरी. आणि उदासपुरी म्हणजे काय? या प्रपंचात सर्व गोष्टी अनुकूल असताना, घरी मुलगी आहे, पत्नी आहे, धन संपत्ती सर्व काही आहे, पण ते असून भोग घेण्याची इच्छा नसणं, ती उदासपुरी. नाहीतर असं म्हणतो, घरी खायला अन्न नाही आणि आज मी उपवास करतो, शिवरात्री करतो, तो उपवास होणार नाही. उपवास केव्हा होतो? जेव्हा खायला घरी भरपूर अन्न आहे, आणि अन्न असताना परमेश्वराकडे उपासना करण्यासाठी उपवास पकडला जातो. पण आता उपवासाची व्याख्याच बदलली सध्याच्या परिस्थितीत. उपवास या शब्दाचा अर्थच आपण गैरअर्थ काढलाय. उप म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे राहणे. परमेश्वराच्या जवळ वास करणे, तो खरा उपवास आहे. आपण उपवास म्हणजे काय करतो? उपवासाच्या दिवशी भरपूर फराळाचं, फळ येऊ द्या, सर्व काही येऊ द्या, असं अन्न आपण ग्रहण करतो. शिवहर ती उदासपुरी अनुकूलता असताना देखील त्याच्यातून वैराग्य निर्माण होणं, प्रपंच भोग न घेणं, ती उदासपुरी. मायापुरीहून आलो, उदासपुरीला चाललो, एकटा चालो आणि एकटाच जाणार. मी एकटा जन्माला आलो गुरु महाराज, आणि जाताना देखील एकटाच जाणार. का कोणी तुमच्या गावातले कोणाला घेऊन आले? आप्पा, जन्माला येताना कोणी घेऊन येतं का सोबत? कोणाला जाताना घेऊन जातं? कोणीच कोणाला घेऊन जात नाही आणि कोणाला घेऊन येत नाही. मग अशा लक्ष्मण महाराजांचं उत्तर ऐकून सद्गुरू देखील आश्चर्यचकित झाले. हा कोणी साधारण पुरुष नाही, हा एक दिव्य महात्मा आहे. मग त्यांनी सांगितलं, तुम्ही मठामध्ये राहा, साधना करा, साधना करा, एक दिवस तो परमेश्वर तुम्हाला नक्की प्राप्त होईल. लक्ष्मण महाराजांची साधना सुरू झाली. ते आत्मावलोकन करू लागले, त्या मनाला आपल्या अंतःकरणात ओढू लागले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात युक्तीने
स्वरूपा माझा रे लीन व्हावे. लक्ष्मण महाराज हे स्वरूपामध्ये रममान होऊ लागले. आपल्या मनाला आपल्या अंतःकरणामध्ये विलीन करू लागले. स्वतःचा ते शोध घेऊ लागले. 20 वर्ष साधना केली. मग तो स्वतःचा शोध त्यांनी युक्तीने सुरुवात केली. तया ते युक्तीने वळवावे हो अंतरे. युक्ती केली त्यांनी की आपल्या मनाला आपल्या अंतर्भूत वळवायचं आहे. मग भक्ती रूपी युक्ती केली त्यांनी. सेवा रूपी युक्ती केली. सेवा करायचे, भक्ती करायचे, शिवनाम गायचे, शिवभजन करायचे, शिवस्मरण करायचे, अंतःकरणामध्ये ओढवायचे. कारण माणसाला स्वरूप ज्ञान झाल्याशिवाय, आपल्या स्वरूपाचं ज्ञान असल्याशिवाय आपल्याला भगवान शिवाची प्राप्ती होत नाही. स्वरूपे विसर म्हणून संसार, दुःखाचा सागर भव दुःख. म्हणजे हा स्वरूपाचा विसर पडल्यामुळे माणसाला दुःखाची प्राप्ती होते. स्वरूपाची जर ज्ञान झालं तर माणूस त्या दुःखापासून निवृत्त होतो. तो दुःखातून निवृत्त होतो. त्याला सुख दुःख हे समान वाटतं. असं स्वरूप ज्ञान. पण त्या स्वरूप ज्ञानाची ओळख करण्यासाठी, आपल्याला स्वतःची ओळख करण्यासाठी आपल्या अंतःकरणात वळावं लागतं. आपण बाहेर देवाला शोधतोय. देव बाहेर आहे का ते आपण शोधतोय. पण देव तुमच्या आतच आहे. तुझं आहे तुझ पासी, परी तू जागा भुललासी. तुमचं तुमच्या जवळच आहे. आपण तर महत् भाग्यवान आहोत. आपला देह हे देवालय आहे. आत्मा विश्वनाथ. आपलं देह देवालय म्हटलेला आहे. वीरशैवांचा देह म्हणजे हे देवालया समान आहे. कारण त्याच्या गळ्यात इष्टलिंग धारणा केलेली आहे. सद्गुरूंच्या हस्ताने गळ्यामध्ये इष्टलिंगाची धारणा केलेली आहे सद्गुरूने. मग हे शरीर म्हणजे साधं शरीर नसून हे देवालय आहे. आणि तुमच्या अंतःकरणात, तुमच्या कंठामध्ये वास करणारा तो साक्षात विश्वनाथ आहे. भगवान विश्वनाथ तुमच्या अंतःकरणात आहे. आणि तोच विश्वनाथ एकदा अंतःकरणातून निघून गेला की माणसाची डेड बॉडी होते. शिवहर तो भगवान शिव तुमच्यामध्ये आहे म्हणून आपण जिवंत आहोत. तोच जर शिव निघून गेला तर माणूस प्रेता समान होईल. कोणी त्याच्या जवळ येणार नाही. जिवंत आहेत म्हणून सगळे जवळ येतात, चिटकून बसतात. पण एकदा माणूस गेला आणि त्या माणसाची समाधी विधी करून आल्यानंतर घरी येऊन मस्त स्नान करतात. कारण स्पर्श देखील अशुद्ध मानला जातो. प्रेताचा स्पर्श. तो भगवान शिव अंतःकरणातून निघून गेल्यानंतर तो भगवान शिव, असा शिव तुमच्या अंतःकरणात आहे. लक्ष्मण महाराजांनी त्या अंतःकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सेवा करायची. सेवा अशी करायची. सेवा करावी निर्मळ, 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 सेवा करावी निर्मळ. होया सुखाचा सुकाळ, होया सुखाचा सुकाळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ, सेवा करावी निर्मळ. अशी सेवा जर निर्मळ केली तर माणसाला सुखाचा सुकाळ होतो. मग संत तुम्हाला सुख देतात. लक्ष्मण महाराजांनी सेवा केली. जगद्गुरु प्रसिद्धांच्या संजीवन समाधीची सेवा केली. सेवा करून त्यांना प्रसन्न केलं. जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी त्यांच्या सेवेला, त्यांच्या तपश्चर्याला प्रसन्न झाले. 20 वर्षानंतर त्या समाधीतून बाहेर आले दिव्य देहाने.
दिव्य देहाने बाहेर आले, संजीवन समाधीस्थ झालेली ती मूर्ती. कारण हे योगी लोक आपला प्राण त्या भगवान शिवाच्या ठिकाणी विलीन करतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या देहामध्ये येऊन ते आपल्या समोर साक्षात प्रगट होऊ शकतात. शिवहर साक्षात प्रगट होऊ शकतात त्या दिव्य स्वरूपाने, दिव्य देहाने. असे जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी त्यांच्या समोर साक्षात प्रकट झाले दिव्य देहाने. त्यांची तपश्चर्या पाहून, त्यांची साधना पाहून लक्ष्मण महाराजांना प्रसन्न झाले. लक्ष्मण महाराजांना स्पर्श केला. लक्ष्मण महाराजांची भाव अवस्था हरवली आणि त्या समाधीमध्ये मग्न झाले. आणि एकदा परंपरेनुसार आपण भजन करू. शंकर सदा तळमळ करीत असे, तया ते युक्तीने वळवावे हो अंतरी. स्वरूपा माझारी लीन व्हावे, संत समागमे स्वरूप ते कळे. षडरिपू हे खळवश होते, तया ते युक्तीने वळवावे अंतरी. स्वरूपा माझारी लीन व्हावे. शिवहर अभंगाचा पूर्वार्ध आता संपलेला आहे. अभंगाच्या उत्तर अर्धामध्ये आपण वळत आहोत. लक्ष्मण महाराजांना स्वरूपाची प्राप्ती झाली आणि त्यांनी आपल्या मनाला स्वरूपा माझारी लीन केलं आणि स्वरूपामध्ये मग्न झाले. अशा जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींची कृपा त्यांच्यावर झाली. संतांची संगती त्यांना प्राप्त झाली आणि अशा संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर संत समागमे स्वरूप ते कळे. षडरिपू खळवश होते. अशा संतांच्या संगतीत ते गेले आणि अंतःकरणामधल्या षडरिपूंचा नाश झाला. काम क्रोधादी षडरिपूंचा नाश झाला आणि अशा संत संगतीने मितुपन हरे मनोवृत्ती स्थिरे अधिष्ठानी. त्या संत संगतीने जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या संगतीने त्यांना आपल्या स्वरूपाची प्राप्ती झाली आणि भगवान शिवाशी ऐक्य त्यांना प्राप्त झालं. आणि लक्ष्मण महाराजांना जगद्गुरु प्रसिद्धांनी प्रेरणा केली की तुम्ही आता अभंग साहित्य लिहा, अभंग लिहा. आणि अशी प्रेरणा केल्यानंतर जगद्गुरु प्रसिद्धांना स्पर्श केला, त्यांच्या जिव्हेला स्पर्श केला. जिव्हेला स्पर्श केल्यानंतर लक्ष्मण महाराजांना अभंग स्फूर्ती निर्माण झाली. स्तुती करू लागले, भगवान शिवाची स्तुती करू लागले, अभंग लिहू लागले. असे असंख्य अभंग, जवळजवळ 5509 अभंग, त्याच्यापेक्षाही जास्त रचना लक्ष्मण महाराजांच्या अभंग रचना आहेत. अशा लक्ष्मण महाराजांनी वाङ्मयाचा कळस केला. लक्ष्मण महाराजांची स्वतंत्र रूपावळी आहे. भजन परंपरा देखील वेगळी आहे. आपण इकडे जय गुरु महाराज, जय जय गुरु महाराज घेतो, तिकडे जय गुरुवे, जय जय गुरुवे घेतात. आपण रूप सगुण सुंदर म्हणतो, तिकडे लक्ष्मण महाराज म्हणतात रूप पहा हो सगुण निज भक्ताचे जीवन. पंचवदन विरूपाक्ष शिव ब्रह्मांडीचा अध्यक्ष. असे लक्ष्मण महाराजांनी स्वतंत्र रचना केली आणि अशा रचना करत करत त्यांचे कापडी आहेत, फुगडी आहे आणि पिंगळा देखील लक्ष्मण महाराजांचा आहे. एकदा पिंगळा घेऊ आपण. पिंगळा गज बजला महादारी तो ऐका. पिंगळा गज बजला, पिंगळा गज बजला, पिंगळा गज बजला, पिंगळा गज बजला महादारी तो ऐका. पिंगळा गज बजला, पिंगळा गज बजला, पिंगळा गज बजला. सखून सांगतो लोका, पिंगळा गज बजला. सखून सांगतो लोका, पिंगळा गज बजला. हो सखून सांगतो
गजबजला महाद्वारी तो ऐका पिंगळा गजबजला शकून सांगतो लोका पिंगळा गजबजला काळ आला आला दुर्धर काळ आला आला दुर्धर धर्म बुडेल भार काळ आला दुर्धर धर्म बुडेल भार लक्ष्मण महाराज पिंगळ्यातून आपल्याला सांगतायत का येणारा काळ हा दुर्धर आहे धर्म बुडणारा आहे होतील अल्पायुषी नर लोकांचं आयुष्य देखील कमी होणार आहे जास्त दिवस काय लोक जगू शकत नाही शतायुर्वय मनुष्य हा 100 वर्षाचं आयुष्य दिलं होतं आपल्याला 100वरचं आता 70वर आलंय 70चं कमी कमीत होत चाललं काही काही तर लोक तरुण अवस्थेत जात आहेत अल्पायुषी नर लोकांचं आयुष्य न कमी झालंय काय म्हणतात लक्ष्मण महाराज लेक मारेल बापाला स्त्री भ्रताराला लेक मारेल बापाला स्त्री भ्रताराला शिष्य वरील गुरुला मोठा दिसे आघाला लेक बापाला मारतोय लेक बापाला मारतोय बायको नवऱ्याला मारते ऐकायला येते प्रॉपर्टीसाठी लेक मारतोय बापाला नवरा बायको नवऱ्याला मारते शिष्य गुरुच्या प्रॉपर्टीसाठी त्यांची जागा बळकवण्यासाठी गुरुचा वध करतोय शिष्य सत्याचा लोप होत चाललाय असत्याला मोल वालत चाललंय कोणी आता सत्य बोलणार राहिलं नाही अवघा बाजार खोट्याचा लक्ष्मण महाराजांनी या पिंगळ्यातून आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे ज्या भविष्यात महामारी येणारी आहेत लक्ष्मण महाराज म्हणतात मरी आली आली पहा बक्षिती तरुणाला मुले बाळे बक्षिती होऊन शिवार अतिवृष्टी अनावृष्टी होतील लोक कष्टी होतील लक्ष्मण महाराज या पिंगळ्याच्या माध्यमातून सांगताय की मरी येईल महामारी येईल आपल्या तरुण मुलांना खाऊन टाकेल ती भक्षेल वृद्ध म्हातारे देखील रडतील कारण वृद्ध म्हातारे शिवहर वृद्ध म्हातारे रडतील मरणासाठी प्रार्थना करतील पण काळ त्यांना बक्षणार नाही काळ त्यांना घेऊन जाणार नाही असं लक्ष्मण महाराज या पिंगळ्याच्या माध्यमातून सांगतात लक्ष्मण महाराजांचं वाङ्मय व्यापक आहे लक्ष्मण महाराजांनी हजारो अभंग आपल्यासाठीच लिहून ठेवले लक्ष्मण महाराजांनी शिवपाठ लिहिला तो शिवपाठ आपल्या करताच लिहिला शिवमनी स्मरा प्रेमे हो उच्चारा प्रभु नाम शिवनाम सदा सर्वदा मंगल पापाचे निर्मूळ करी नाम असा शिवपाठ लक्ष्मण महाराजांनी लिहिला तो आपल्याच साठी आणि तो शिवपाठ लिहून आपल्याला काय सांगितलं की अंतकरण वृत्ती स्वच्छ होई अंतकरणातला काम क्रोध आणि अंतकरणामधला राग द्वेष देखील जाईल अभंगाच्या शेवटच्या
जनार्दन भाऊ असतील आमचे बळी महाराज अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात आवाजाने आपल्या
आणि खरंच वैभव आहे या भजनामध्ये, एक आनंद आहे, एक स्वानंदामध्ये माणूस रममान होतो, माणूस स्वतःमध्ये रममान होतो गायनाने, या मधुर अशा गायनाने मग्न होतो, आत्ममग्न होतो. कारण आपण बाहेरच शोधत चाललोय, पण या मधुर अशा भजना आनंदाने, आणि हा संप्रदाय टिकून ठेवला इथल्या गावातल्या मंडळीने. खरंच एकदा तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा तुम्ही. हे असं सुवर्ण महोत्सवी वर्ष, 50वं वर्ष, मी तर म्हणेल सुवर्ण महोत्सवी नाही, असे 50 सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या या शिवनाम सप्ताहाचे या गावात होतील. म्हणजे 50 किती? आता गणित तुम्हीच करत बसा. शिवहार असं सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या या कदुकिनी नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आमच्या वैजनाथ भाऊने तर यावर्षी सगळे शिवाचार्यांची फौजच उभी केली. किती शिवाचार्य? 9 का 8? बघा, आपले अष्टावर्ण देखील परमरहस्यामध्ये 8च अष्टावर्ण सांगितलेले आहे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, देई मज देवा जन्मोजन्मी, रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी, हेची चंद्रमोळी देई मज, तीर्थानी प्रसाद मंत्र. हा बघा, अष्टावरण आपल्या संप्रदायामध्ये सांगितले, 8च शिवाचार्य मोजून बरोबर 8 दिवसाचे. म्हणजे प्रत्येकाकडून एक आवरण आपल्याला समजून घेता येईल, गुरु समजून घेता येईल, लिंग समजून घेता येईल. गुरु, लिंग आणि जंगम हे 3 पूज्य आहेत आपल्या संप्रदायाचे. विभूती, मंत्र, रुद्राक्ष ही त्याची साधना आहे, त्या पूजेची साधना आहेत, आणि त्यापासून आपल्याला फलस्वरूप जो प्राप्त होतो तो तीर्थ आणि प्रसाद. जो प्रसाद मनमत माऊलीने आपल्याला सांगितला, जे शब्द सृष्टीचे ईश्वर, सबरा भरिता गोचर, निर्लेप मंगल साचार, परम वंद्य. शब्दाला सृष्टी म्हटलं मनमत माऊलीने, कारण शब्द आहेत म्हणून आपण बोलतोय. शब्द नसते तर माणसाला बोलता आलं नसतं. मला देखील मुख्यानं प्रवचन कीर्तन करावं लागलं असतं. इशाऱ्यानं माणसाला इशाऱ्यानं काही समजते का? नाही. म्हणून हे शब्दाला सृष्टी मानलेली, कारण शब्दातून माणसाला साक्षात्कार होतो. आणि असा साक्षात्कार लक्ष्मण महाराजांना झाला. लक्ष्मण म्हणे, रागद्वेष जाती, अंतकरण वृत्ती स्वच्छ भोय, वाङ्मय रूपी अक्षर ब्रह्म योग सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी. आणि तो अक्षर ब्रह्म योग म्हणजे काय? त्या अक्षरातून ब्रह्माची प्राप्ती. तसं लक्ष्मण महाराजांचं वाङ्मय आहे, मनमत माऊलीचं वाङ्मय आहे. परम रहस्यासारखं अनमोल असा ग्रंथ आपल्या हातामध्ये, त्याच्यामध्ये अष्टावरण सांगितले, पंचाचार सांगितले, षटस्थल सांगितले, असे 19 तत्व वर्णन केले त्या परम रहस्यामध्ये. आणि लक्ष्मण महाराजांनी देखील आपल्याला तेच वाङ्मय रूपी अस्त्र दिलंय त्या भगवान शिवाची भक्ती करण्यासाठी. लक्ष्मण महाराज म्हणतात, भक्ती कशी करावी? गुळा झोंबे तो माकुडा, तैसे द्याओ चंद्रचूडा, नाम गाऊ अति प्रेमे, भजन करू नित्य नेमे. माकुडा माहितीये का तुम्हाला काय आहे? माकुडा माहिती नाही? मुंगळा विदर्भात माकुडा म्हणतात मुंगळ्याला. आणि गुळाला चिकटल्यानंतर मुंगळा निघतो का सहजासहजी? तोडून काढावा लागतो, तुटून जातो, पण त्या गुळाला तो सोडत नाही. गुळा झोंबे तो माकुडा, तैसे ध्याऊ चंद्रचूडा. मग तसं तुम्ही भगवान शिवाला चिटकून राहा. गुळाला जसे मुंगळे चिटकतात तसं चिटकून राहा आणि त्याचं भगवान शिवाचं नामस्मरण करा. नाम गाऊ अति प्रेमे, भजन करू नित्य नेमे. प्रेमाने भगवान शिवाचं उच्चारण करा, कारण हा प्रपंच नित्य नित्य
खोटे खोटे माया माया सत्य कृत्य, खोटे खोटे माया कृत्य. प्रपंच अनित्य आहे, नश्वर आहे. फक्त एकच सत्य आहे, सत्यम शिवम सुंदरम. भगवान शिव एकटाच सत्य आहे, जो सर्वत्र व्यापक आहे. ईशावास्यमिदं सर्वम यत्किंचित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधकस्य स्विद्धनम. सर्वत्र आपल्या ईश्वराला व्याप्त करून टाका आणि कोणाच्याही धनाची अपेक्षा न करता आपलं आपलं कर्तव्य करत जा. ईशोपनिषद सांगतं, ईशावास्य उपनिषद तुम्हाला सांगतं, हे जग सर्व ब्रह्म आच्छादित आहे, शिव आच्छादित आहे. तो शंकरच तुमच्या अंतर्बाहेर आहे आणि त्या शंकराचंच तुम्ही ध्यान करा, त्या भगवान शिवाचीच भक्ती करा. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी व सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींनी आपले वय खर्च केले, 100 वर्ष जगलेत राष्ट्रसंत शिवाचार्य गुरुमाऊली. साखर खेर्डेकर बाबा सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली 87 वर्ष पूर्ण झाले. पण या धर्मासाठी त्यांचा त्याग आहे. त्या प्रतिकूल काळात त्यांनी प्रवास करून आपला धर्म जागून ठेवला. आपल्या धर्मातल्या लोकांना आचरण काय आहे, आपली धर्मनिष्ठा काय आहे, त्या काळात आपल्याला सांगितली. नाही तर आपण परधर्माचरणाकडे गेलो होतो. लिंग काय माहिती नाही, भस्म काय माहिती नाही. आणि हे संत वारंवार अवतरित होऊन तुम्हाला तोच मार्ग सांगतात. राष्ट्रसंत असतील, सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली असतील, आदी सर्व शिवाचार्यांनी यांनी त्याग केलेला आहे. तो त्याग तुमच्या आमच्यासाठीच आहे. त्यागेन एकेन अमृतत्व मानुषुः. त्यागामध्ये अमृत म्हटलेलं आहे आणि असा त्याग तुमच्या आमच्या करताच केलेला आहे. संत लक्ष्मण महाराजांनी तो वाङ्मय रूपी ठेवा आपल्यासाठी ठेवलेला आहे. कारण त्याचं पारायण आपल्याला लक्ष्मण गाथा. एकदा हात वरती करा, परमरहस्य किती जणांकडे आहे? हात वर करा, मला पाहू द्या एकदा. हा बर, लक्ष्मण गाथा किती जणांकडे आहे? हे पहा, तुरळक लोक सापडतील आपल्याला गाथा ज्यांच्याकडे आहे. पण वारकरी संप्रदायात विचारायचं, ज्ञानेश्वरी किती जणांकडे आहे? सर्व हात वर करते. तुकाराम महाराजांचा गाथा कोणाकडे आहे? सर्वांकडे. कारण हे आपले ग्रंथ आहेत, ग्रंथ पूज्य आहे. तसा लक्ष्मण महाराजांचा गाथा परम रहस्य आपल्या घरी असलंच पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. या संतांचं हे शब्दरूपी रत्न. तसं लक्ष्मण महाराजांचा गाथा आणि त्या गाथ्यातला एक एक अभंग सर्वांना सुलभ अभंग आहे. लक्ष्मण महाराजांचा सर्वात सोपे अभंग, अगदी सोप्या भाषेत आपल्या सामान्य जीवांना कळतील अशा भाषेत हस्तलिखित आहेत लक्ष्मण महाराजांची. तुम्हाला आज जरी तुम्ही आष्टीला आले, आमचे जनुभाऊ आले होते, आता वैजनाथ भाऊ देखील येतील आता पुढच्या वेळेस. सर्वच जण तुम्हाला यायचंय आष्टीला, लक्ष्मण महाराजांच्या आष्टीला. नाहीतर आपण प्रसाद घेतो. प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. फक्त प्रसादापुरते लक्ष्मण महाराज माहिती आहेत, पण लक्ष्मण महाराजांची समाधी कुठे माहितीये का आपल्याला? लक्ष्मण महाराजांची समाधी आष्टीला आहे, तालुका परतूर, जिल्हा जालना. बरीचशी मंडळी आलेली आहे इथली. लक्ष्मण महाराजांचे आमचे आप्पा देखील आलेले आहेत. अशा ठिकाणी लक्ष्मण महाराजांची समाधी आहे, ज्यांनी हे शब्दरूपी रत्न आपल्यासाठी, आणि त्यांचा गाथा तुम्हाला पाहायला मिळेल हस्तलिखित. आणि त्याच लक्ष्मण महाराजांचं आपल्याला लवकरात लवकर गाथा मंदिर उभं करायचं आहे. आणि ते गाथा मंदिर, जसं तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर देहूला आहे, तसं लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर आपलं झालं पाहिजे की नाही? जगातलं दुसरं मंदिर. मग त्याच्यासाठी तुमचं सहकार्य लागणार आहे. शिवलिंग पाटील आलेत. हा, हे बघा, बरोबर पैसे घेऊन आले शिवलिंग पाटील. शिवलिंग पाटलांना देखील माहिती आहे लक्ष्मण महाराजांची समाधी आष्टीला आहे. आणि अशा लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर तुम्हा आम्हाला सर्वांना उभं करायचंय. आणि सर्वांचं सहकार्य त्यासाठी लागणार आहे. आमचे जनुभाऊ असतील हावगी पन्नासे, यांनी आपली घोषणा करून टाकली त्याच ठिकाणी आष्टीला.
वैजनाथ भाऊचा देखील आकडा येईल लवकरच. हा 21,000 रुपये घोषित केले जनार्दन भाऊने. टाळ्या वाजवा एकदा. अवघी 50. कारण आपण ज्यांच्या वाङ्मयावर भजन करतोय कीर्तन करतोय त्यासाठी आपण त्यांचं काहीतरी देणं लागतोय. त्या संतांचे उपकार आहेत. नाहीतर आम्ही कीर्तन करतोय त्यांचं वाङ्मय, पण आम्ही काय म्हणतोय आम्हाला माहिती आहे का? फक्त लक्ष्मण म्हणे घ्या हो, जन्म मृत्यू चुकवा हो, एवढंच माहिती आहे. लक्ष्मण म्हणतोय पण आमचं काय आहे का? मग त्याच संतांचं वाङ्मय घेऊन आम्ही कीर्तन प्रवचन करतोय. आणि अशा संतांचं मंदिर आपल्याला तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून उभं करायचं आहे. आणि आपलं जगातलं दुसरं गाथा मंदिर आपल्याला आणि हजारो वर्ष टिकेल असं मंदिर होणार आहे. हजारो वर्ष. वैजनाथ भाऊ मुर्डे यांनी 21,000 रुपये जाहीर केले. टाळ्या वाजवा. बघा, सत्य संकल्पाचा दाता. सत्य संकल्प असेल, संकल्प चांगला असेल, तो सद्गुरु पूर्ण करून घेतो. तो ईश्वर भगवान शिवच तुमच्याकडून पूर्ण करून घेतो. आणि अशा संत लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर लवकरच आपल्याला तुमच्या सर्वांच्या साक्षीने बघायचं आहे. कारण येणारी पुण्यतिथी लक्ष्मण महाराजांची 2029 मध्ये ही 150वी पुण्यतिथी आहे. 151. म्हणजे आपला सुवर्ण महोत्सव आहे 50 वर्षाचा, पण लक्ष्मण महाराजांचं वर्ष शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 150वे वर्ष. आणि ते वर्ष आपल्याला साजरं करायचं आहे. आणि अशा लक्ष्मण महाराजांनी अनमोल ठेवा. या संतांनी आपल्याला फक्त धर्मामध्ये जागृत राहण्यासाठी, आपल्या धर्माचं आचरण करण्यासाठी, पालन करण्यासाठी वारंवार तोच उपदेश केलेला आहे. मनमत माऊली देखील म्हणतात, निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. तुम्ही झोपलेले आहात, डोळे उघडून झोप येते माणसाला. काही लोक डोळे उघडूनच झोपतात. तसं आपण देखील डोळे उघडून झोप लागलेली आहे. आपल्याला धर्माबद्दल जाणीव नाही. आपण परधर्माचं अनुकरण करतोय, अनुसरण करतोय. पण धर्म काय आहे? मग धर्म शिकण्यासाठी माणसाला अशा शिवनाम सप्ताहाचे आयोजन करावं लागतं. सुंदर असं आयोजन आपल्या या किनी ग्रामक्षेत्रामध्ये सर्वच इथले गान गंधर्व, सर्वच कलाकार आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजवा या कलाकारांसाठी. हे सर्वच मंडळी आपल्या गावाचं नाव, शिवलिंग पाटील असतील, वैजनाथ भाऊ असतील, कैलास भोरे, सर्वच गायनाचार्य आपल्या गावाचं भूषण आहे. कारण हे आपलं किनी म्हटलं की शिवलिंग पाटील आठवतात माणसाला, वैजनाथ भाऊ आठवतात. यांनी म्हणजे महाराष्ट्रभर, तेलंगणा, आंध्रात फिरून प्रचार प्रसार करतायत. जनार्दन भाऊ सारखे असतील, बळीराम महाराजासारखे असतील, हे सर्वच गायनाचार्य भूषण आहे, रत्न आहे. आणि गायन म्हणजे या कीर्तनाचा प्राण आहे, अंग आहे. गायन जर मधुर असेल तर कीर्तन देखील सुंदर होतं. मग या कलेचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि असं सुंदर असं आयोजन आपल्या या नगरीमध्ये, कदुकिनी नगरीमध्ये या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. बसव कथेचं देखील शिवानंद हैबतपुरे सर यांच्या मुखारविंदातून महात्मा बसवेश्वर यांच्या वचन साहित्याचं कथन आपल्याला होते. कारण महात्मा बसवांनांनी आपल्याला एक समतेचा संदेश दिला. स्त्री पुरुष समानता ज्यांनी शिकवली. आज बघा, योगायोग म्हणजे जागतिक महिला दिन आहे. आणि आपल्या संप्रदायात महिलांना देखील उच्च स्थान आहे. अक्क महादेवी होती, वीर वीरांगणी, एक विवेकी महिला होती. शरीराला स्पर्श झाला म्हणून आपल्या पतीचा त्याग केला, कारण लग्न करण्याची इच्छा नसताना विवाह लावून दिला. पण वैराग्य होतं त्या मातेकडे. आणि आजही त्या कदळी वनामध्ये समाधी आहे. समाधी अशा ठिकाणी आहे अक्का महादेवीची की ज्या ठिकाणी ऑक्सिजन पण नाही. बरोबर, दिवा लावून बघतात आधी ऑक्सिजन आहे का. अगदी झुकून जावं लागतं अक्का महादेवीच्या समाधीमध्ये. अशी समाधी त्या कठीण वनामध्ये अक्का महादेवीने घेतली. आज जागतिक महिला दिन आहे. आणि त्या महिलांचं खरंच ह्या भगवती पार्वती समान महिला आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा आहे
तिथेच देवताचा वास होतो, देवता देखील तिथेच राहतात. त्या नाराई शक्तीला देखील वंदन आहे, त्या भगवती पार्वती देखील वंदन आहे. असं सुंदर असं आयोजन या ठिकाणच्या मंडळीने केलं. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून आमचे SPN चॅनलवाले, मला तुमचं आडनाव कन्फ्यूज आहे, काय आडनाव आहे? राठोड. बघा, राठोड यांनी आपला धर्म प्रचार, वीरशैव धर्माचा प्रचार प्रसार जगामध्ये, इथं आपण कीर्तन करतोय पण जगामध्ये कितीतरी लोक आपलं हे कीर्तन लाईव्ह पाहू शकतात. तुमच्या गावामधलं कीर्तन आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष ते अगदी आपल्याला या प्रत्यक्ष बघू शकतायत या लाईव्हच्या माध्यमातून. अगदी सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. सुंदर असे आमचे बालभजनी मंडळ, बिचारे थकलेत सर्वजण, या गावातील सर्वच आबाल बाल तरुण वृद्ध यांनी असं सुंदर आयोजन आपल्या अन्नदानाच्या माध्यमातून असेल, श्रमदानाच्या माध्यमातून असेल, आपल्यावर जी जबाबदारी आली असेल त्या माध्यमातून प्रत्येकाने आपापलं सहकार्य, आणि असं सहकार्य वारंवार या शिवनाम सप्ताहामध्ये राहू द्या. कारण फक्त एक जण समोर झाला, कोणी लिडरशिप करण्यासाठी समोर होत नाही, की स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी समोर होत नाही. त्याला सहकार्याची, लोकांना वाटतं हा समोर होतोय याचा मोठेपणा होतोय, पण कोणाला तरी समोर व्हावं लागतं. आज तो झालाय, उद्या तुम्ही व्हा, आणि एकमेका सहाय्य करू एकमेका, भजू कैलास नायका. असं सहाय्य करा, एकमेकांशी प्रेमाने राहा, सद्भावनेने राहा. कारण खरा तो एकचे धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा एकच धर्म आहे, तो जगाला प्रेम अर्पावे. प्रेमच द्या, तुमच्याकडे फिरून प्रेमच येईल. तुम्ही जर द्वेष दिला तर फिरून तुमच्याकडे द्वेषच येईल. प्रेमाने राहा, भावनेने राहा, प्रत्येकाचा आदर करा, प्रत्येक धर्माचा आदर करा, आणि चांगले राहा, संस्कारित व्हा. आपल्या मुलांना संस्कारित करा, मुलींना संस्कारित करा, आपल्या धर्माचं नाव उज्ज्वल करा, धर्माचं आचरण करा, ही कामना या ठिकाणी करतो. आणि सुंदर अशी ही कीर्तन रूपी सेवा आजची 4थ्या दिवसाची. सर्वच गायनाचार्य असतील, वादनाचार्य असतील, हार्मोनियम वादक असतील, व्यंकटी महाराज, आणि सर्वात उत्कृष्ट म्हणजे साऊंड सिस्टीम. खरंच धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहे, कारण की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून सुंदर असं त्यांनी केलेलं आहे. सर्वांचं स्वागत आहे. आणि त्याच भगवान शिवाची कृपा, सद्गुरूंची कृपा, राष्ट्रसंतांची, सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराजांची, सद्गुरू दिगंबर शिवाचार्य ज्यांचं प्रसादिक वाणीतून आपल्याला कीर्तन श्रवण करायला मिळणार आहे, अशी वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य असतील, सिद्ध चैतन्य शिवाचार्य असतील, आदी सर्व काशीनाथ शिवाचार्य, सिद्ध दयाळ शिवाचार्य, महादेव शिवाचार्य, काल शंभुलिंग शिवाचार्य, संगन बसव स्वामीजी होते, आदी सर्व शिवाचार्यांचा मुखातून आपल्याला अमृतवाणीने तो प्रसाद प्राप्त होणार आहे. एका एका अभंगावर चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते अभंग रूपी चिंतन ऐकून तृप्त व्हा आणि अंती शिव सायुज्यता, शिव सलोकता प्राप्त करून घ्या, अशी कामना या ठिकाणी करतो. आणि ही झालेली कीर्तन रूपी सेवा माझे सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, भगवान सिद्धेश्वर तथा शिवसंत लक्ष्मण महाराज, जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या चरण कमली समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. गुरुराज माऊली.